मी व्हाईट शर्ट घालून आले पण कुणाचीच वकिली करायला नाही, बाजू मांडायला आले एक मतदार म्हणून मतदारांचे। गुरकीरत सिंग डांग हा एकच व्यक्ती 3 राज्यात मतदान करतो। 80 मतदार एकाच खोलीत राहतात। मतदारांच्या वडिलांचे नाव रँडम अल्फाबेट आणि काही मतदारांच्या घराचा ॲड्रेस हाऊस नंबर 0 आणि हे सर्व मतदार व्हॅलिड ठरवले देशाची लोकशाही टिकून ठेवण्यासाठी जबाबदार असलेली सर्वोच्च संस्था निवडणूक आयोगाने। राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार कर्नाटकातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात 1 लाखांहून अधिक फेक मतदान झाले आणि ते 5 पद्धतीने करण्यात आले। फेक मतदार, इनव्हॅलिड ॲड्रेस, इनव्हॅलिड फोटो, एकाच पत्त्यावर खूप मोठ्या संख्येत मतदारांची नोंदणी आणि फॉर्म 6चा गैरवापर। आणि हे फक्त कर्नाटकापुरतं किंवा एका मतदारसंघापुरतं मर्यादित नाही। महाराष्ट्रातील गेल्या 5 वर्षात जितके मतदार वाढले नाहीत तितके फक्त 5 महिन्यात वाढले। काही मतदारसंघांमध्ये तर 20 ते 50% मतदान वाढले। निवडणुकीच्या दिवशी 5:30 नंतर अचानक मतदान वाढले, पण प्रत्यक्षात रांगा मात्र कुणाला दिसल्या नाहीत आणि त्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील डिलीट करण्यात आले। निवडणूक आयोग याची उत्तर देण्याऐवजी प्रश्न विचारणाऱ्यालाच शपथ घेऊन प्रश्न विचारा म्हणतंय। इलेक्शन कमिशनने राहुल गांधींनी केलेल्या सर्व आरोपांचे पुराव्यानिशी खंडन करायला हवे, नाहीतर मतदारांना देशातील लोकशाही संपुष्टात आली असं घोषित करावे।